तर मंडळींनो, कुठे जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की आज तुमच्यासाठी घेऊन आले मी आगळी वेगळी रेसिपी, तीही मराठवाडा विदर्भ स्टाईल। तुम्ही जर त्या साईडला कधी राहिले असाल तरच तुम्हाला ही रेसिपी माहिती आहे, नाहीतर मग तुम्हाला ही रेसिपी बघावी लागेल, शिकावी लागेल। एवढी टेस्टी लागते ना, तर असं वाटतं की एखाद्या दिवशी आपण असं वेगळं काहीतरी केलं ना, नेहमी करायची इच्छा होते। आणि खरंच खूप वेगळी रेसिपी आहे। त्या रेसिपी बघूया त्याआधी आपलं चॅनल मंडळींनो प्लीज सबस्क्राईब करा आणि बघू शकता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4 ते 5 तास आधी 1 मोठा कप चण्याची डाळ, अर्धा कप मुगाची डाळ भिजत घातलेली होती। छानपैकी डाळी आपल्या भिजलेल्या आहेत आणि स्वच्छ परत मी एका पाण्याने धुवून घेतल्या होत्या, नंतरच तुम्हाला दाखवल्या। आता मिक्सी जारमध्ये टाकून दोन्ही पण डाळी आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत, पण त्या रवाळ वाटायच्या आहेत, जास्त बारीक वाटायचे नाही, कारण आपल्याला जे आता याला मूठ गोळे म्हणतात किंवा फुंडकेसुद्धा म्हणतात, तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा। आणि हे आपल्याला थोडेसे वेगळ्या पद्धतीने आज बनवायचे आहेत। तुम्ही जर रेग्युलर खात असाल तर त्यामध्ये फक्त बेसन आणि ज्वारीचं पीठ वापरलं जातं, तर आपण वेगळ्या पद्धतीने बनवतो, एवढी टेस्टी होती ना विचारूच नका। आणि त्यासाठी आपल्याला थोडीशी डाळ आहे ना रवाळ ठेवायची, जेणेकरून खाताना एकदम आपल्याला मस्त लागेल आणि असं चिकचिकीत होणार नाही किंवा असं आपण त्याला चिपचिपीत म्हणतो ते होणार नाही। तर आता ही जी वाटलेली डाळ आहे चण्याची, तर ही आपण काढून घेतली एका भांड्यात, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला मुगाची डाळ पण ह्याच पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे। आणि मी मसाले तर काढून ठेवलेत, तुम्ही बघू शकता। आपले रेग्युलर जे घरात आपण मसाले वापरतो ना, तेच ह्याला लागतात, जास्त कुठल्याही वस्तू ह्याला लागत नाही। आणि असंही नाही की यातली एखादी वस्तू जर तुम्ही टाकली नाही तर ह्याला चव लागणार नाही, ह्याला खूप छान चव येते। आणि मी जसं आता तुम्हाला भाजी दाखवली सुरुवातीला, तर ती भाजी आहे चिवळची भाजी। तर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा, की आमच्याकडे ह्याला चिवळची भाजी म्हणतात, म्हणून मी त्याच नावाने त्या भाजीला ओळखते, मला दुसरं नाव त्याचं माहिती नाही। चिगळसुद्धा म्हणतात, आय थिंक चिगळसुद्धा मी ऐकलेलं आहे। आणि आता बघू शकता तुम्ही मुगाची डाळसुद्धा मी ह्यामध्ये वाटून ॲड केली आणि थोडीशी मी चण्याची डाळ ठेवली होती, कारण मला थोडंसं त्या डाळीचं नंतर काम होतं। या रेसिपीमध्ये आपण ती वापरणार नाही होत आता, पण ह्यामध्ये मी मुगाची डाळ कमी थोडी आणि चण्याची डाळ जास्त वापरली, तर तुम्ही फक्त चण्याच्या डाळीचा सुद्धा वापर करू शकता। पण माझ्या माहीला हे खायचं होतं आणि तिला डायजेशनला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी मुगाची डाळसुद्धा ह्यामध्ये ॲड केली। आणि बघू शकता आता मी टाकले ह्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 2-4 छोटे छोटे आल्याचे तुकडे टाकलेत। आपल्या जे कोथिंबीरीच्या कवळ्या काड्या पण टाकल्या आहेत, हिरवीगार कोथिंबीर टाकली, आणि ही एकदम फिक्कीवाली मिरची आहे, तर माहीसाठी मी अजिबात तिखट बनवणार नाही। आणि तुम्हाला जर घरात मोठ्या माणसांना खायचं असेल, तुमच्या घरातली मुलं जर तिखट खात असतील, तर आवर्जून ह्यामध्ये तिखट मिरची घाला, एकदम टेस्टी होतात। अजून अर्धा चमचा मी ह्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि 7 ते 8 आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। आणि आपल्याला मस्तपैकी आता हे वाटून घ्यायचे, पण हे पण वाटताना एकदम ह्याची पेस्ट करायची नाही आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं हे पण, जेणेकरून आपल्याला खाताना नॉर्मल असं ठसका वगैरे लागू नये, म्हणून नॉर्मल जाडच ठेवायचं। हेही वाटलेलं साईडला ठेवूया। आता जे आपली मेन वस्तू आहे या मुठगोळे किंवा मुठगोळे किंवा आपण ह्याला फुंडकेसुद्धा म्हणतो, तर त्याच्यात वापरण्यात येणारी ही खास भाजी, ह्याने एवढा छान फ्लेवर येतो तुम्हाला सांगू शकत नाही। तर मी आधीच ही निवडून घेतली होती, तर बघू शकता ह्याचे मुळं जे असतात जमिनीला चिटकून ही भाजी शेतात येते, तर ह्याचे मुळं आणि जाड काड्या मी सगळ्या काढून घेतल्यात आणि नॉर्मल बारीक काड्या आणि पानच ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर हे आपल्याला लांब सडक वेलीसारखी ही भाजी असते, त्यामुळे आपल्याला अशी थोडी थोडी कट करायची आहे, जास्त कट करायची अजिबात गरज नाही, कारण ही ना जेव्हा वाफवली जाते ना तेव्हा पाणी सुटल्यासारखं होतं या भाजीला, म्हणजेच ते आपोआप अशी वितळल्यासारखी आणि लगेच शिजून जाते, त्याच्यामुळे आपल्याला जास्त बारीक करायची गरज पडत नाही याला। बघू शकता ह्या पद्धतीने मी सगळं भाजी जी आहे ना कट करून घेतली आहे किंवा चिरून घेतली, तुम्ही बघू शकता। तर आपल्याला काय करायचं आहे आता, मस्तपैकी ह्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि मस्तपैकी हिला धुवायचं आहे। पण ही भाजी धुताना एक काळजी घ्यायची, ही भाजी 3 ते 4 पाण्याने धुवावी लागते, कारण जमिनीत पसरलेली असते ही, त्यामुळे ह्याला माती खूप लागलेली असते। तर मी 3 ते 4 पाण्याने ही भाजी धुतली होती आणि एका चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवली होती। आता पाणी निथळून झाल्यानंतर भाजी पण जवळ घ्यायची, जेणेकरून आपल्याला जास्त एक जागेवर उभं राहून सर्व काम होईल। आणि आता ज्या वाटलेल्या डाळी येतात त्या डाळीमध्ये मी घातले 1.5 चमचा बेसन आणि जवळपास 2 ते 2.5 चमचे मी ह्यामध्ये घालते आहे ज्वारीचं पीठ। तर ज्वारीचं पीठ ह्यामध्ये घातलंच पाहिजे, बेसन नाही घातलं तरी चालेल, पण मी दोन्हीसुद्धा घातले। अर्धा चमचा घालायचा आहे जिरं आणि त्यानंतर मी घातले ह्यामध्ये भरभरून कोथिंबीर घातलं आहे, कारण त्याचाही फ्लेवर खूप छान येतो ह्याच्यामध्ये आणि कलरसुद्धा आपल्या फुटक्यांना किंवा मुठगोळ्यांना छान येतो। तर आता ह्यामध्ये घालायचे धनेपूड, 1 चमचा धनेपूड घातली मी, तुम्ही बघू शकता। तर आता ह्यामध्ये घालायचे तीळ, तर तुम्ही तीळ आवडीनुसार घालू शकता किंवा नाही घातले तरी चालतील, पण दिसायला खूप छान दिसतात ह्यामध्ये। तर मी 1 चमचा तीळ घातले आणि फक्त मी छोटा चमच्याने पाव चमचा टाकते ह्यामध्ये हळद, आणि थोडीशी हळद ह्यासाठीच टाकली आपण, कारण की एकदम पांढरे फटक दिसू नये, तसे तर हिरवा कलर नॉर्मल येतो, पण थोडासा पिवळा कलर पण यावा नॉर्मल, म्हणून मी थोडीशी हळद टाकली आहे। जे आपण वाटण वाटलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये, तर ते 1 चमचा ह्यामध्ये वाटण घातलेलं आहे।
आणि आपली पाणी निथळून घेतलेली जी भाजी आहे ना मस्तपैकी कोरडी झाली किंवा ड्राय झाली तीसुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि सर्व भाजी टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे या स्पॅच्युल्याच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने असं मिक्स करायचं आहे आधी. आणि बघू शकता मस्तपैकी मिक्स होतं आहे, हाताला पण चिटकणार नाही आणि तर चमचालासुद्धा चिटकणार नाही. तुम्ही बघू शकता कारण की डाळ वाटल्यानंतर चिकट होत नाही भिजलेली डाळ. जर पूर्ण बेसन वापरलं तर कदाचित ते चिकट होऊ शकतं. मीठ टाकायला विसरले होते म्हणून मी अर्धा चमचा ह्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि जास्त मीठ घालू नका कारण आपल्याला ह्याच्यासोबत खायला अजून काहीतरी बनवायचं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते. आणि तसंही तुम्ही हे जे आपण बनवतो आहे ना फुंडके तर हे तसेसुद्धा आपण खाऊ शकतो. एवढे टेस्टी होतात नाही कारण त्याला या भाजीमुळे एवढा भारी वास लागतो की विचारूच नका. मी सांगितलेलं तुमचा विश्वास बसणार नाही. जेव्हा तुम्ही ही भाजी किंवा हे फुंडके बनवून बघसाल ना तेव्हा तुम्हाला ह्याची टेस्ट कळेल किती भारी लागते ते. आता सर्व मसाले साईडला काढून घेतलेत आणि आपण काय केलं इथं आपल्याला ठेवायची ही जाळी. तर ह्याला मी आधी तेल लावून घेतलं आहे आणि त्याच तेलकट हाताने मी आपले जे हे फुंडके आहेत तर हे असे मुठीने वळून घेणार आहे किंवा मुठीने त्याचे गोळे बनवणार आहेत म्हणून त्याला मूठ गोळे असं म्हणतात आमच्याकडे तरी. आता ह्याला भरपूर नावं असतील पण मला एवढे माहिती नाही. तर असे लांब सडक आपल्याला ह्याचा आकार लावायचा आहे. जेवढा आपल्या मुठीत बसेल ना तेवढा आपल्याला लांब सडक ह्याचा गोळा तयार करायचे गोळे तयार करायचे आहेत मूठ गोळे. आणि बघू शकता शेवटी ना आपल्याला असं बोटाने त्याला प्रेस करायचे चारी बोटाने म्हणजे त्याच्यावरनं आपले बोटं उमटले ना तर ते दिसायला पण छान दिसतं खायला पण छान लागतं आणि खायची इच्छा पण होते कारण ते कळतं की हे मूठ गोळेच आहेत दुसरे काही रोल वगैरे बनवलेले नाहीत. तर असे थोडेसे ठसे त्याच्यावर उमटवायचे आहेत बोटांचे. या पद्धतीने आपल्याला सर्व एकसारखे हे जे गोळे आहेत ना ते बनवून घ्यायचे आहेत. आणि बघू शकता थोडंसं जास्त वाटलं म्हणून मी हे पण कमी केलं कारण की एकसारखे बनवायचे होते. आणि सर्व गोळे मी ह्याच पद्धतीने बनवून घेतलेत. तुम्ही बघू शकता किती एवढे गोळे झालेत आणि अजूनसुद्धा दुसऱ्या ताटात बसतात. पण माझ्याकडे एवढीच आकाराची ही जी आहे ना जाळी आहे तर मी नेक्स्ट टाईम परत दुसरी बॅच पण बनवणार आहेत पण ती तुम्हाला दाखवत नाही. शॉर्टकट व्हिडिओ बनवायचा आहे. पाणी उकळते बघू शकता कढईमध्ये. ह्यामध्ये जाळी सोडायची. मला ह्यामध्ये स्टँड सोडायची गरज पडत नाही कारण की बरोबर मापात ही जाळी या कढईमध्ये बसते. आता झाकण ठेवून जवळपास 10 मिनिट याला आपण वाफवायला सोडवायचं आहे. तरी ते मी 1.5 चमचा ते 2 चमचे बेसन घेतले आणि जो आपला मसाला उरलेला आहे आधीचा ना मिक्सरच्या भांड्यात वाटलेला त्यामध्येच मी 1.5-2 चमचे बेसन घातले. अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि त्यामध्येच आपल्याला एक मिरचीचे 2 तुकडे करून असे आपल्याला मिरची पण घालायची. तुम्ही बघू शकता कारण थोडंसं तिखट कमी होतं आणि माही पण कढी खाते त्यामुळे तुम्हाला मी पहिलंच सांगितलं की माझ्या मुलीसाठी मी फक्त तिखट कमी खातो आम्ही पण कधी कधी. जर तिला स्पेशल काय बनवलं तरच मग आम्ही थोडंसं तिखट भाज्या बनवतो. आता ह्यामध्ये घालायचं दही तर मी इथे गोविंदचं दही वापरले. तुम्ही कोणतंही दही इथे वापरू शकता. कालच हे पाऊच फोडलं होतं मी तसंच फ्रीजमध्ये ठेवलं आणि आज परत तेच दही यूज केलं. आणि आता बघू शकता मस्तपैकी ह्याला आपण फिरवून घेतलं आहे मिक्सरमध्ये. आता हे आपण थोडंसं साईडला ठेवूया. आपले फुंडके बघूया तर हे छान आता वाफळले गेले होते. तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्याचा एवढा झाकण काढल्यावर एवढा छान सुगंध आला. मी फक्त सांगत नाही आहे मैत्रिणींनो. एक वेळा तुम्ही हे फुंडके करून बघा तेव्हा तुम्हाला कळेल ह्याची टेस्ट काय येते. ते एवढे भारी लागतात. असेच तुम्ही सेम मेथीच्या भाजीचे सुद्धा करू शकता बरं का. आणि तुम्हाला ही भाजी नाहीच भेटली तर ह्याच पद्धतीने मेथीच्या भाजीची करून बघा. तेही खूप टेस्टी होतात. आता ते मी गार व्हायला साईडला काढून ठेवलेत ताटात एका मोकळे करून ठेवलेत थोडे. आणि आता कढईमध्ये थोडंसं 1 चमचा फक्त तूप टाकले. तुम्ही तेलाचा वापर करू शकता नसेल तूप आवडत तर. इथे टाकायची अर्धा छोटा चमचा मोहरी आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं यामध्ये हिंग कारण कढीमध्ये हिंगाचा फ्लेवर खूप छान लागतो. डाळ वरण बनवा किंवा कढी बनवा हिंग खूप छान लागतो. आणि 2 उभ्या चिरलेल्या ह्यामध्ये मिरच्या घातल्यात. थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्त्याशिवाय तर कढीला अजिबात टेस्ट येत नाही. आणि जिरं मी याच्यासाठी शेवटी घातलं. स्टीलची कढई त्यामुळे ते थोडंसं करपण्याचे चान्सेस असतात म्हणून मी जिरं सगळ्यात शेवटी घातलं. पाव चमचाच फक्त ह्यामध्ये पण हळद घालायची आहे. थोडंसं पाणी घालायचं ह्यामध्ये. ह्याला उकळी फुटल्यानंतर आपण जे मिक्सरला फिरवून घेतलेलं जे होतं दही बेसन पीठ आणि तो मसाला आपला तर ह्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे. तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं घाला. फक्त ही कढी ना जास्त पातळ लागत नाही. जसं आपण रेग्युलर पिण्यासाठी जी कढी बनवतो किंवा जेवणासोबत कुठल्याही जेवणासोबत जी कढी बनवतो त्याच्यापेक्षा थोडीशी ह्याचे टेक्स्चर घट्ट असलं पाहिजे. ह्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि कोथिंबीर घातलं आहे भरभरून. तुम्ही बघू शकता दिसायला किती छान दिसते कढी. कढीमध्ये जास्त हळद टाकली ना तर ते आपल्या वरण बनवतो किंवा डाळ बनवतो तसं दिसतं. त्यामुळे कढीमध्ये हळद कधी कमी टाका त्याने टेस्ट पण छान येते आणि दिसायला पण छान दिसते कढी आपली. तर बघू शकता आता इथे आपली कढीसुद्धा शिजून रेडी आहे. तर कढी साईडला ठेवूया. तोपर्यंत बघू शकता इथं जे आपले फुंडके आहेत किंवा मुठगोळे आहेत तर हे छानपैकी थंड झालेत आणि ह्याला मी असं क्रॉस पकडलं आहे आणि मस्तपैकी क्रॉसच ह्याच्या ज्या आहेत ना त्या वड्या काढून घेते आहे किंवा चकल्या कट करून घेते त्याच्या. बघू शकता ह्या पद्धतीने. तर मी अशा म्हणजे पूर्ण हे करणार नाही आहे कट. थोडेसेच ह्यातले कट करणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. दोन्ही पद्धतीने दाखवते कसे खाऊ शकतो आपण हे. तर मी दुसरी बॅचसुद्धा बॉईल करायला ठेवली किंवा वाफवायला ठेवली होती आपल्या मुठगोळ्यांची. तर बघू शकता आता ह्या पद्धतीने मी ह्याला कट करून घेतले
आणि आता आपल्याला हे जे बाकीचे जे राहिलेत ना, तर ते मी कसे यूज करायचे नंतर किंवा कसे खायचे ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर आता इथे मी एक पॅन ठेवलं आहे. तर पॅनमध्ये टाकले थोडंसं तेल, जास्त तेल घालायची गरज नाही आहे. तूपसुद्धा इथे वापरू शकता तुम्ही. ह्यामध्ये घातली आहे मी अर्धा चमचा, छोटा अर्धा चमच्याने थोडीशी नॉर्मल मोहरी घातलेली इथून बघू शकता. आता मोहरी छान तडकल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं थोडंसं. आणि आता जिरं छान तडकले, मोहरी तडकली, थोडेसे कढीपत्त्याचे पानं घालूया, दिसायला छान दिसतं. कढीपत्ता एकदम ऑप्शनल आहे. 2 लाल मिरची टाकली, 1 हिरवी मिरची टाकली, कोथिंबीरसुद्धा टाकली आहे कारण ह्यामध्ये कोथिंबीर तडतडला की खूप छान लागतो आणि क्रिस्पीनेस येतो आपल्या ज्या वड्यांमध्ये आहे तो. तर आता ह्यामध्ये मी पांढरे तीळ घातलेत. हे तोपर्यंत परतायचे, आपल्या तिळांचा कलर थोडासा लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि ह्यामध्ये पण मी थोडीशी नॉर्मल हळद टाकणार आहे. तर एवढी एक चुटकी म्हणता येईल, त्याला जास्त हळद म्हणता येणार नाही, थोडीशी घालायची. तुम्ही बघू शकता एकदम नॉर्मल. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता रंग किती छान दिसतोय, जास्त पिवळा पण दिसत नाही, एकदम पांढरं फटकसुद्धा दिसत नाही आहे. आणि ह्यामध्ये आता आपल्याला वड्या घालून घ्यायच्यात आणि वड्या मस्तपैकी अशा मिक्स करायच्या आहेत. आणि ह्या वड्या तुम्ही अशा जरी खाल्ल्या नाही, एवढ्या आवडीने मुलं खातील नसं किन्नो. तुम्हाला जर चण्याची डाळ वापरायची नसली ना, तर फक्त ज्वारीचं पीठ वापरा, तरीही ह्या खूप पौष्टिक होतील मुलांसाठी. आपल्या असं काही वेगळं करून खाऊ घातलं ना, मुलं आवडीने खातात. असं मस्तपैकी टॉस करत करत मी त्याला मिक्स केलं आहे, छान बघू शकता. आणि दिसायला पण छान दिसतात आणि खायला ह्याच्यापेक्षाही खूप छान लागत होत्या. म्हणून मी म्हटलं एक वेळा ती भाजी दिसली तर मी म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. आणि हा व्हिडिओ फक्त मुलांसाठीच नाही तर आपल्यासाठी पण खूप छान आहे बरं का. आपल्याला पण कधी कधी असं काहीतरी वेगळं खाऊ वाटतं ना. तर आता आली आहे ताटाच्या डेकोरेशनची वेळ. तर डेकोरेशन बघूनच माझे हस्बंड म्हटले, हे बघूनच तर माझं पोट भरल्यासारखं वाटतं, पण ह्याची टेस्ट कशी मला माहिती नाही कारण माझ्या मिस्टरांनी हा पदार्थ फर्स्ट टाईम खाल्ला. त्यांना तर बघितल्यावर खूप आवडला, पण त्यांना टेस्ट माहिती नव्हती ह्याची कशी. पण जेव्हा त्यांनी खाल्लं ना, खरंच त्यांना खूप आवडला हा पदार्थ. आणि बघू शकता आता. आणि मला तर त्यांच्यापेक्षा, कारण माझं लहानपणापासून फेवरेट आहे, माझी आई बनवायची हे, आणि मी आता फर्स्ट टाईम बनवून बघितलं तर खूप भारी झाला. आणि ह्या पद्धतीने आपण आहे ना कढीमध्ये डीप करून हे स्लाईस आहेत बनवलेले ते सुद्धा खाऊ शकतो, किंवा आपण चमच्याने ड्रायसुद्धा खाऊ शकतो, सॉससोबतसुद्धा खाऊ शकतो. आणि हे जे अख्खे फुटके ठेवलेत आपण, तर हे जे आहेत किंवा मुठगोळे म्हणतो आपण त्याला, तर हे सुद्धा आपण असे कढीमध्ये डीप करून खायचेत किंवा सॉससोबत खाऊ शकतो, तसं कोरडंही खाऊ शकतो. खूप भारी लागतात हे, कशाही पद्धतीने खा. आणि माझे मित्रमंडळ आणि माझ्या मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळा नक्की लाईक करा आणि एक वेळा नक्की ट्राय करा. तुमच्या मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा आणि परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.